केटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेत जमिनी खरडून गेल्या, उभं पीक अक्षरशः सडून गेले आहे। या विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविकांत तुपकर यांनी 29 सप्टेंबर रोजी मोताळा व बुलढाणा तालुक्यात तर शर्वरी तुपकर यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या। रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील खामखेड, गुळभेले, राहेरा, नळकोट, दाभा, तांडा, उबाळखेड, रोहिणखेड, खेडी, पानेरा, कोऱ्हाळा बाजार तसंच बुलढाणा तालुक्यातील गिरडा, चौथा, दहित, बुद्रुक, पाडळी आदी गावात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची हकीकत ऐकून घेतली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना पाहून मन सुन्न झालं। गेल्या 50 वर्षात इतकं मोठं नुकसान झालं नव्हतं। नदी काठच नाही तर प्रत्येक शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे। शेंगांना कोंब फुटले असून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे। अशा परिस्थितीत शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून मदत करणे आवश्यक आहे। ओला दुष्काळ जाहीर करून जाचकटी न लावता मदत करणे अपेक्षित आहे, असे मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले। ॲडव्होकेट शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील सोयनदेव, पांगरे, उगले, किनगाव राजा, रुमणा, देवखेड व उमरद या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्या म्हणाल्या की शेतजमिनी पाण्याखाली जाऊन सोयाबीन, कापूस, मूग, ज्वारीसह सर्व पिके सडली आहेत आणि शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे। दरम्यान तुपकर दाम्पत्यांनी शासनाच्या कार्यप्रणालीवर कठोर शब्दात प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आज मोताळा तालुक्याच्या आम्ही सगळे दौऱ्यावर आहोत। मोताळा तालुक्यातल्या गुळभेली शिवारामध्ये आता आम्ही उभा आहोत। संपूर्ण शेती पाण्याखाली वाहून गेलेली आहे आणि शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही। जे काही थोडं बहुत सोयाबीन उभं आहे ते सोंगायला कोणी तयार नाही, त्यामुळे ते सोयाबीन तसंच शेतात सडेल अशी परिस्थिती सध्या आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांकडे संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे। सरकारनं जी मदत केलेली 2215 कोटीची राज्यामध्ये ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे। सरकारला कुंभमेळ्याला द्यायला 14,000 कोटी रुपये आहेत। सरकारला वाढवण बंदराला द्यायला 2520 कोटी रुपयाचा हप्ता द्यायला पैसे आहेत। शक्तीपीठसाठी पैसे आहेत, समृद्धीसाठी पैसे आहेत, सगळ्या गोष्टींसाठी सरकारजवळ पैसे आहेत, पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे का नाहीत? सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका, तातडीनं 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि कर्जमुक्तीची याच्यापेक्षा कोणतीच योग्य वेळ असू शकत नाही। आम्ही काय स्मशानात गेल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करणार आहे का? आत्ता कर्जमुक्ती करा, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तयार होईल आणि या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।